नमस्कार मैत्रिणींनो, खूप सारं स्वागत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला बाळाचा पहिला फोटो दाखवणार आहे। जेव्हा मी बघितला होता, बापरे, आय वॉज ब्लेस्ड। पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये प्रेग्नन्सीच्या जी सोनोग्राफी केली जाते, जिला एनटी स्कॅन, एनटी सोनोग्राफी असं म्हटलं जातं, ते रिपोर्ट्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। का शेअर करणार आहे? कारण की खूप जणांनी मला विचारलेलं आहे कमेंट्समध्ये की ताई, तू ह्या महिन्यातली सोनोग्राफी केलीस का, त्या महिन्यातली सोनोग्राफी केलीस का। प्लस खूप साऱ्या प्रेग्नेंट लेडीज माझ्यासोबत कनेक्ट झालेल्या आहेत, त्यांनी पण मला विचारलेलं आहे सोनोग्राफीबद्दल। आणि अशाही कमेंट्स होत्या की मी छान पद्धतीने सांगते ना, तर त्याच्यामुळे त्या मेडिकल टर्म्स ज्या आहेत सोनोग्राफी रिपोर्ट्समधल्या, ज्या सगळ्यांनाच एकदम सोप्या पद्धतीने समजतात असं नाही, तर त्या मी सांगाव्यात, सो दॅट प्रत्येकाला समजून येईल त्यांच्या त्यांच्या बाळाच्या वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्स विषयी। आणि डॉक्टर लोक पण एकदम व्यवस्थितपणे सांगतात असं नाही, मी प्रयत्न करते या सांगण्याचा। ठीक आहे, तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असू द्या। तर एनटी स्कॅन म्हणजे न्यूकल ट्रान्सल्युसेन्सी स्कॅन कधी केलं जातं? पहिल्या 3 महिन्यामध्ये केलं जातं, ते सुद्धा 11व्या आठवड्यापासून ते 14व्या आठवड्याच्या दरम्यानच केलं जातं। बाळाच्या मानेच्या पाठी एक क्लिअर स्पेस असते, ती मेजर केली जाते, जेणेकरून बाळामध्ये कुठल्याही प्रकारचा जेनेटिक किंवा क्रोमोझोमल डिफेक्ट आहे का हे कळलं जातं। म्हणजे डाऊन सिंड्रोम ज्याला म्हणतात ना, आपण स्पेशली एबल्ड चिल्ड्रन ज्यांना म्हणतो, तारे जमीन पर या पिक्चरमध्ये जी मुलं दाखवली गेलेली आहेत तशा प्रकारची डाऊन सिंड्रोम, तो आणि अशा पद्धतीचे वेगळे वेगळे सिंड्रोम्स आहेत, तर ते आपल्या बाळामध्ये आहे का हे या एनटीच्या व्हॅल्यूवरून कळतं। सोबतच अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट चेक केली जाते, ती म्हणजे नेझल बोन, म्हणजे नाकाचं हाड बाळाचं, ते जर व्यवस्थित दिसत असेल तर बाळाला कुठलाही जेनेटिक डिसऑर्डर नसण्याची शक्यता वाढते। सो नेझल बोन आणि ती क्लिअर स्पेस म्हणजे एनटीची व्हॅल्यू, या दोन गोष्टींसाठी एनटी सोनोग्राफी 11व्या आठवड्यापासून 14व्या आठवड्यामध्ये केली जाते। 14व्या आठवड्यानंतर ती जी स्पेस आहे पाठची, ती ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होऊन जाते आणि बाळ ग्रो होऊ लागतं। त्याच्यामुळे 14व्या आठवड्यानंतर करण्याचा काही अर्थ उरत नाही, त्यामुळे 14व्या आठवड्याच्या आताच ही केली जाते। सोबतच बाळाचे वेगळे वेगळे अवयव जे फॉर्म होत असतात तेवढ्या दरम्यान, ते प्रॉपरली फॉर्म होत आहेत की नाही, बाळाचे छोटे छोटे असे हातपाय येऊ लागलेले असतात ज्याला लिम्स म्हणतात, तर ते प्रॉपर आलेले आहेत की नाही, त्यांच्यामधलं स्पेस किती आहे त्या हाता प्रत्येक बोटामधलं, हे सगळं चेक केलं जातं। या एनटी सोनोग्राफीमध्ये एनटीची व्हॅल्यू जी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जर वेगळी काहीतरी आली तर ॲडव्हान्स टेस्ट करण्याचा सल्ला देतात डॉक्टर्स लोक। ह्या एनटी स्कॅनचे जे रिझल्ट्स येतात ना, ते 95% केसेसमध्ये ॲक्युरेट असतात, 5% केसेसमध्ये गडबडू शकतात। म्हणजे एनटीची व्हॅल्यू जरी चुकीची आली तरी बाळ सुदृढ असू शकतं एकदम। सो एनटीचा रिझल्ट आला म्हणजे सगळं फायनली आहे, बाळाला डाऊन सिंड्रोम आहे किंवा नाही आहे असं फिक्स होत नाही। ॲडव्हान्स टेस्ट करायला सांगितलं जातात जर एनटीची व्हॅल्यू गडबड असेल तर। आणि ॲडव्हान्स टेस्टचे रिपोर्टसुद्धा जर असं सांगत असतील की बाळाला कुठला तरी जेनेटिक क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, तर बाळाच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे हा निर्णय आईवडिलांना घ्यायला दिला जातो। तर मी तुम्हाला माझ्या बाळाच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवणार आहे। ज्या ठिकाणी तुम्ही सोनोग्राफी करणार तिकडे त्या साच्याची मांडणी वेगळी असू शकते, त्या रिपोर्टची मांडणी वेगळी असू शकते, पण जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे मोस्टली सेमच असतात। इथे दिसते फर्स्ट ट्रायमिस्टर अल्ट्रासाउंड आणि त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन दिसतंय गुड, म्हणजे बाळ कशा पद्धतीने दिसलं पोटामध्ये, बाळाचे सगळे अवयव कसे दिसले, बाळाची हालचाल कशी होती, ते छान होती। देन गेस्टेशनल एज जी माझी आहे 13 वीक्स 2 डेज, 13 आठवडे आणि 2 दिवस पुढे, म्हणजे त्या दरम्यान 14व्या आठवड्यात मी गेले होते सोनोग्राफी करण्यासाठी। तर 2 प्रकारच्या एज असतात बाळाच्या, एक तर डेटनुसार म्हणजे आपली पहिली पाळी जी मिस होते ना त्याच्यानुसार, आणि दुसरं म्हणजे जे सोनोग्राफी करताना जे पॅरामीटर्स दिसतात ना की एवढ्या आठवड्यामध्ये बाळाच्या ह्या अवयवाची ग्रोथ एवढी असायला पाहिजे, त्या पॅरामीटरच्या बेसिसवर एक एज काढली जाते ज्याला म्हटलं जातं गेस्टेशनल एज। सो ती बाळाची दिसत होती 13 आठवडे 2 दिवस। आणि त्याच्याच बाजूला समोर लिहिलेलं आहे EDD म्हणजे इस्टिमेटेड डिलिव्हरी डेट, म्हणजे ह्या सगळ्या पॅरामीटर्सच्या बेसिसवर माझी जी डिलिव्हरीची डेट असेल, जी डॉक्टर आपल्याला देतात की ह्या महिन्यात तुमची डिलिव्हरी होऊ शकते ह्या तारखेच्या आसपास, तर ती डेट सुद्धा या सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळते। फाइंडिंग्स अलाइव्ह फिटस, अलाइव्ह जिवंत, फिटस म्हणजे बाळ, बाळाची हार्ट ॲक्टिव्हिटी दिसलेली आहे, बाळाची हार्टबीट दिसलेली आहे, आणि तो जो फिटल हार्ट रेट आहे तो किती दिसून आला, 154 BPM, 154 बीट्स पर मिनिट। बाळाची क्राऊन रम्प लेंथ किती आहे, CRL 68.9 मिलीमीटर्स। CRL म्हणजे काय, तर बाळाच्या डोक्यापासून ते बाळाच्या पायापर्यंतची लेंथ किती आहे त्याला CRL म्हटलं जातं। त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर NT न्यूकल ट्रान्सल्युसेन्सी,
सो ह्याच पॅरामीटरसाठी, ह्याच व्हॅल्यूसाठी NT सोनोग्राफी केली जाते. ती बाळाची किती दिसते? 1.4 मिलीमीटर्स. सो असं म्हटलं जातं की ही जी NT आहे ना ती 3.5 मिलीमीटर्सपेक्षा कमी असायला पाहिजे. 3.5 मिलीमीटरपेक्षा जर NTची व्हॅल्यू कमी असेल तर बाळाला जेनेटिक किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डर असण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. आणि जर 3.5 mm पेक्षा जास्त असेल ती व्हॅल्यू तर आपल्याला पुढच्या टेस्ट करायला सांगितलं जातं. पुढचं पॅरामीटर आहे बायपॅरायटियल डायमीटर BPD, जे की दिसतंय 21.9 मिलीमीटर्स. म्हणजे काय? बाळाच्या डोक्याची डायमीटर, म्हणजे हे आपलं डोकं आहे ना, तर इथून सुरू होऊन इथपर्यंत बाळाच्या डोक्याची लेंथ किती आहे BPD, तर ती दिसतीये 68.9 मिलीमीटर्स. देन पुढचं पॅरामीटर आहे डक्टस व्हिनोसस PI. म्हणजे काय असतं माहितीये? बाळाच्या नाळेमधून बाळाला होणारा रक्त पुरवठा. तर आता त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे मला माहिती नाही. मी इंटरनेटवर सर्च केलं, मला तेवढं काही प्रॉपर कळलं नाही म्हणून मी सांगत नाही तुम्हाला उगाचच काहीच्या काही. पण डॉक्टरांनी मला ह्याच्या बाबतीमध्ये काहीच असं सांगितलं नाही, त्याच्यामुळे मी कन्सिडर करते की हे नॉर्मलच असेल. जे जाणकार असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा डक्टस व्हिनोसस बद्दल. बट बेसिकली बाळाच्या नाळेमधून बाळाला होणारा रक्त पुरवठा. त्याच्यानंतर प्लॅसेंटा, ही एक इम्पॉर्टंट गोष्ट असते. प्लॅसेंटा जो माझा दिसत होता तो होता अँटेरियर लो. आता प्लॅसेंटा काय गोष्ट असते, तर जेव्हा प्रेग्नन्सी आपली राहते ना तेव्हापासून आपल्या युटेरसमध्ये एक नवीन अवयव तयार होतो ज्याला नाव आहे प्लॅसेंटा. त्या अवयवाचं काम असतं बाळापर्यंत ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स पोहोचवणं. तर हा प्लॅसेंटाची पोझिशन आहे ना प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळी वेगळी असू शकते. म्हणजे प्लॅसेंटा जर युटेरसच्या फ्रंट साईडला असेल, समोरच्या बाजूला, त्याला म्हटलं जातं अँटेरियर प्लॅसेंटा. प्लॅसेंटा जर पाठच्या बाजूला असेल युटेरसच्या बॅक साईडला तर त्याला म्हटलं जातं पोस्टेरियर प्लॅसेंटा. आणि हा प्लॅसेंटा जर युटेरसच्या खालच्या भागात असेल तर त्याला म्हटलं जातं लो लाईंग प्लॅसेंटा किंवा प्लॅसेंटा प्रिव्हिया. सो लो लाईंग प्लॅसेंटा किंवा प्लॅसेंटा प्रिव्हियाची कंडिशन जेव्हा असते तेव्हा ते डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये, डिलिव्हरीच्या वेळीमध्ये थोडंसं रिस्की ठरू शकतं. आता इथे माझं जे दिसतंय ते दिसतंय अँटेरियर लो. अँटेरियर म्हणजे काय की फ्रंट साईडला आहे माझा प्लॅसेंटा, आणि लो म्हणजे खालच्या बाजूला आहे युटेरसच्या. सो मला डिलिव्हरीला काही इश्यूज होणार का? तर आता बघू. होतं ते तर सगळ्या देवाच्या हातात आहे. बट ते कसं असतं, प्रेग्नन्सीच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये हा जो प्लॅसेंटा आहे ना तो मोस्ट ऑफ द स्त्रियांमध्ये, खूप साऱ्या स्त्रियांमध्ये खालच्या बाजूलाच असतो. 20 आठवड्यानंतर हा जो प्लॅसेंटा आहे तो खालून मग इकडे तिकडे युटेरसमध्ये शिफ्ट होतो. ठीक आहे. सो जर तुमच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये लो हा शब्द दिसला तर घाबरू नका. ही सोनोग्राफी आपण कधी करतो? 14व्या आठवड्यात, त्याच्यामुळे तो खाली दिसतोय. 20व्या आठवड्यानंतर हा प्लॅसेंटा युटेरसमध्ये वरच्या भागात किंवा इकडे तिकडे शिफ्ट होतो. तो युटेरसच्या तोंडावर राहत नाही. आणि जर असेल तुमचा लो प्लॅसेंटा ना तरी काळजीचं काही कारण नाहीये. डॉक्टर सांगतातच आपल्याला, त्याच्यावर उपाय आहेत. त्यानंतर ॲमनिओटिक फ्लुइड नॉर्मल आहे. ॲमनिओटिक फ्लुइड म्हणजे आपल्या युटेरसमध्ये, म्हणजे गर्भाशयामध्ये बाळाच्या अराउंड जे पाणी असतं ते किती प्रमाणात आहे, तर नॉर्मल म्हणजे ॲडिक्वेट प्रमाणात आहे. जेवढं असायला पाहिजे तेवढं आहे. देन पुढचं पॅरामीटर आहे क्रोमोझोमल मार्कर्स. नेझल बोन प्रेझेंट, म्हणजे नेझल बोन मी तुम्हाला म्हटलं ना नाकाचं हाड पण चेक केलं जातं, दॅट इज प्रेझेंट. म्हणजे बाळामध्ये क्रोमोझोमल डिसऑर्डरचे चान्सेस खूप कमी आहेत. ट्रायकिस्पिड डॉपलर नॉर्मल. ट्रायकिस्पिड डॉपलर म्हणजे काय की बाळाच्या हृदयाला होणारा रक्तपुरवठा, तर दॅट इज नॉर्मल. देन फिटल ॲनाटॉमी म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तर इथे बाळाचं स्कल किंवा ब्रेन कसं आहे, ॲपियर्स नॉर्मल. बाळाचं स्पाईन ॲपियर्स नॉर्मल. बाळाचं हार्ट ॲपियर्स नॉर्मल. ॲब्डॉमिनल वॉल ॲपियर्स नॉर्मल. स्टमक विजिबल. आता तुम्ही म्हणाल ॲब्डॉमिनल वॉल आणि स्टमकमध्ये काय डिफरन्स आहे, तर स्टमक म्हणजे आपलं जे पोट आहे ते, आणि ॲब्डॉमिनल वॉल म्हणजे काय की आपले इंटेस्टाईन्स किंवा पोटाचा जो जठर वगैरेचे काही भाग आहेत इम्पॉर्टंट, त्याला लपवण्याची भिंत. म्हणजे एक सुदृढ बाळ तुम्ही डोळ्यासमोर आणा, त्याला पोट असतं, बेंबी असते. सो त्या पोटाची स्किन म्हणजे एकंदरीत सगळी स्किन दिसते आपल्याला, त्वचा दिसते बाळाच्या पोटावरती, आणि आपल्याला माहिती आहे की त्या स्किनच्या आतमध्ये बाळाचे सगळे अवयव आहेत. पण काही बाळांच्या बाबतीमध्ये असा डिफेक्ट जन्मतःच दिसून येतो की त्यांची जी पोटाची वॉल आहे ना ती फॉर्मच नाही झाली. म्हणजे सगळे इंटेस्टाईन्स वगैरे आपल्याला दिसत असतात उघड डोळ्यांनी, एकदम क्लिअर दिसत असतात. सो त्या ह्याच्यासाठी हे चेक केलं जातं की ॲब्डॉमिनल वॉल कशी दिसत आहे. तर इथे ॲपियर्स नॉर्मल असं आहे. ब्लॅडर आणि किडनीज व्हिजिबल दिसत आहेत. हँड्स बोथ व्हिजिबल, दोन्ही हात दिसत आहेत. फीट बोथ व्हिजिबल, दोन्ही पाय दिसत आहेत. आता कमेंट्स. सिंगल लाईव्ह इंट्रायुटेराइन गेस्टेशन ऑफ 13 weeks 2 days.
सिंगल म्हणजे एकच बाळ आहे, ट्विन्स नाही आहेत. लाईव्ह म्हणजे जिवंत. इंट्रा युटेराईन म्हणजे युटेरसच्या आतमध्ये, हे पण इम्पॉर्टंट असतं. कधी कधी बाळ जे आहे ते फेलोपियन ट्यूबमध्ये असू शकतं आपल्या, आणि तिथे जर बाळ असेल तर खूप धोका असतो आईला. बाळाला तर बाळाची वाढ तर होऊ शकतच नाही, पण आईला पण खूप धोका असू शकतो. आणि जर ती ट्यूब रप्चर झाली तर काय विचारूच नका. ती एक साईडची ओव्हरीच आपली म्हणजे हे होऊन जाते, ती फेलोपियन ट्यूब डॅमेज होऊन जाते. त्याच्यामुळे युटेरसच्या आतमध्ये ती प्रेग्नन्सी असणं गरजेचं असतं. आणि जर ट्यूबच्या मध्ये कुठेतरी असेल तर ती लवकरात लवकर डिटेक्ट होऊन ती टर्मिनेट करणं गरजेचं असतं. सो इथे दिसते इंट्रा युटेराईन म्हणजे युटेरसच्या आतमध्ये आहे ती प्रेग्नन्सी. 13 आठवडे आणि 2 दिवसाचं तेव्हा बाळ होतं जेव्हा हा सोनोग्राफी ही मी केली होती तेव्हा. पुढे कमेंट आहे, नो ऑब्वियस स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी डिटेक्टेड ॲट प्रेझेंट स्कॅन. म्हणजे ह्या स्कॅनमध्ये तरी साहजिकरित्या ॲबनॉर्मॅलिटी कुठली दिसून येत नाही आहे. त्याच्यानंतर पुढे इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे युटेराईन आर्टरी 1.65. आता ह्याच्याबद्दल पण मला फार माहिती नाही म्हणून मी फार सांगणार नाही. जे जाणकार असतील मेडिकलमधले त्यांनी सांगावं ह्याचा अर्थ काय होतो. पण माझ्या मते युटेराईन आर्टरी म्हणजे आपल्या युटेरसला रक्तपुरवठा करणारी धमनी असं असेल. आणि ह्याच्या बाबतीत पण डॉक्टरांनी मेजर काही मला सांगितलं नाही, त्याच्यामुळे ही पण नॉर्मल रेंजच असेल असं मी कन्सिडर करते. त्याच्यानंतरचे इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे एंडो सर्वायकल लेंथ, जी माझी दिसते 30 मिलीमीटर्स म्हणजे 3 सेंटीमीटर्स. सर्वायकल लेंथ म्हणजे सर्विक्सची लेंथ, गर्भाशयाची लेंथ, गर्भपिशवीची लेंथ किती आहे. 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त असलेली चांगली. 37व्या आठवड्यानंतर ती जी लेंथ आहे ती ऑटोमॅटिकली कमी 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 होत जाते आणि पिशवीचं तोंड नैसर्गिकरित्या उघडतं आणि बाळ बाहेर येतं, ज्याला आपण म्हणतो नॉर्मल डिलिव्हरी. बट जर पहिलेच म्हणजे 3 महिन्यातच आता 3 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे ती लेंथ आणि येणाऱ्या पुढच्या महिन्यांमध्ये ती लेंथ अजून जर कमी होताना दिसली तर ह्याचा अर्थ पिशवीचं तोंड उघडतंय आणि मग ते थोडंसं बाळाला धोकापेक्षा, जर लवकर डिलिव्हरी झाली, प्रीमॅच्युअर बर्थ झालं तर बाळासाठीच थोडंसं हे ठरू शकतं ना. म्हणूनच पिशवीला टाके घातले जातात किंवा बेड रेस्ट सांगितली जाते. सो म्हणून हे सर्वायकल जो लेंथ आहे ती इम्पॉर्टंट असते. आता माझी 3 सेंटीमीटर आहे. आता पुढच्या ज्या सोनोग्राफीचे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये माझी ती सर्व्हिसची लेंथ किती आहे ते बघणं इम्पॉर्टंट आहे. ती कमी नाही झाली पाहिजे, तेवढीच असेल व्हेरी गुड. कमी झालेली असेल कुछ तो टेन्शन की बात हो सकती. तसं टेन्शनची गरज नाही. टाके खूप महिलांमध्ये घातले जातात, बेड रेस्ट पण खूप जणांना सांगितलं जाते आणि बाळाची डिलिव्हरी एकदम व्यवस्थित होते. काळजीचं कारण नाही आहे, पण आपण म्हणतो ना एक चालती फिरती नॉर्मल डिलिव्हरी, मग तसं नाही करता येत ना. त्याच्यामुळे शक्यतो सर्वायकल लेंथ 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त असावी. 37व्या आठवड्यानंतर ती कमी कमी नॅचरली होतेच. आता मी तुम्हाला दाखवते बाळाचे फोटो. हे बघा, हे दिसतंय ते बाळ आहे. ओके, हे बाळ आहे, हे बाळाचं डोकं आहे, हे अप्पर लिम्स म्हणजे बाळाचे हात आहेत. त्याच्यानंतर इथे बाळाचं तोंड दिसतंय बघा आणि हे पोट वगैरे असं. इकडे लोअर लिम्स म्हणजे बाळाचे पाय दिसतात. हे बघा, हे पाय दिसत आहेत बाळाचे. इथे स्टमक आहे बाळाचं. NB म्हणजे नेझल बोन, मग नाकाचं हाड चेक केलं जातं ना, ते आहे इथे. इकडे हार्ट रेट चेक केला जातोय बाळाचा, FHR. त्याच्यानंतर इकडे सर्विक्स वगैरे, तर असे काय काय इथे फेस आणि काय 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 हे डॉक्टरी पॅरामीटर्स आहेत. आपल्याला बघून काय तेवढं कळत नाही म्हणा. सो आज आपण पाहिलं की NT स्कॅनचा रिपोर्ट कसा रीड करायचा. थोडेसे पॅरामीटर्स तुमच्या रिपोर्टमध्ये इकडे तिकडे असतील, पण मोस्ट ऑफ द सगळे पॅरामीटर्स हेच असतील जे मी डिस्कस केले. आय होप खूप साऱ्या लेडीजना या व्हिडिओचा फायदा होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि तुमच्या प्रेमासाठी खूप खूप आभार. आणि माझी तब्येत कशी आहे? सर्दी खोकला आहे, तू जायला थोडा टाईम लागेल, पण बेटर दॅन बिफोर. एनर्जेटिक पण आहे मी खूप जास्त आणि बाळाची हालचाल पण खूप छान आहे. तुमच्या प्रेमासाठी, सदिच्छांसाठी, आशीर्वादासाठी आणि ब्लेसिंगसाठी खूप खूप थँक्यू.